पिठापूरला गेल्यावर हमखास जाणवणाऱ्या गूढ, प्रचितीदायक व खऱ्याखुऱ्या गोष्टी, सखोल खुलासा. श्री क्षेत्र पिठापूर ही साक्षात भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जन्मभूमी आहे. तिथे गेल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील कथा प्रत्यक्षात उतरतात आणि भक्तांना अशा काही गूढ आणि खऱ्याखुऱ्या गोष्टींची प्रचिती येते, ज्याचे वर्णन शब्दात करणे कठीण असते. महासंस्थानात प्रवेश केल्यावर किंवा पादुकांजवळ दर्शन घेताना अनेक भक्तांना अचानक एका विशिष्ट आणि दैवी सुगंधाचा, जसे चंदन, भस्म किंवा फुलांचा अनुभव येतो. हा सुगंध भौतिक जगात कुठेही नसतो आणि तो काही क्षणातच नाहीसाही होतो, जी साक्षात श्रीपादांच्या अस्तित्वाची खूण मानली जाते. पिठापूरला दर्शन रांगेत उभे असताना किंवा पादुकांसमोर डोके टेकवताना अनेक भक्तांच्या डोळ्यांतून अचानक घळघळा पाणी वाहू लागते. हे दुःख नसते, तर आत साठलेला जन्मोजन्मीचा ताण, कुटुंबातील क्लेश आणि ओझं एकदम हलके झाल्याची ती अत्यंत प्रबळ जाणीव असते. तिथल्या प्राचीन औदुंबराच्या सावलीत बसून जेव्हा डोळे मिटले जातात, तेव्हा शरीरात एक प्रकारची सूक्ष्म ऊर्जा किंवा मुंग्या आल्यासारखी स्पंदने जाणवतात. हे औदुंबर साक्षात चैतन्याचे केंद्र असल्याने तिथली ऊर्जा थेट मनाला शांत करते. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्वान यांचे नाते प्रसिद्ध आहे. पिठापूरच्या गल्ल्यांमध्ये अनेकदा अनोळखी श्वान भक्तांना रस्ता दाखवतात किंवा दर्शन घेऊन परतताना अगदी शांतपणे सोबत चालतात. हे श्वान कधीही कोणावर भुंकत नाहीत. हे दत्तगुरूंच्या साक्षीचे जिवंत उदाहरण आहे. पादगया सरोवरावर पितरांसाठी पिंडदान किंवा विधी केल्यावर शारीरिकदृष्ट्या अत्यंत हलके वाटू लागते. अनेक भक्तांना असे जाणवते की वर्षानुवर्ष घरात असलेली नकारात्मकता किंवा अडथळे त्या सरोवराच्या पाण्यात कायमचे विसर्जित झाले आहेत. तुम्ही तिथे रस्ता चुकलात, भाषेची अडचण आली किंवा काही मदत हवी असेल, तर अचानक एखादी अनोळखी व्यक्ती अगदी योग्य वेळी येऊन मदत करते. काम झाल्यावर ती व्यक्ती कुठे निघून जाते हे समजतही नाही. अनेक जण याला श्रीपादांची अदृश्य लीला मानतात. गर्दी नसतानाही किंवा ध्यान करताना कानात अचानक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अत्यंत सूक्ष्म नाद किंवा घुमणारा आवाज ऐकू येतो. हा नाद तिथल्या कणाकणात भिनलेला आहे. मालमत्तेचे जुने वाद असोत, घरातील मतभेद असोत किंवा भविष्याची चिंता असो, पिठापूरला डोळे मिटून बसल्यावर अचानक बुद्धीत असा एक विचार लखलखतो, जो त्या समस्येवरचा सर्वात अचूक, शांततापूर्ण आणि व्यावहारिक मार्ग असतो. जणू काही आतून कोणीतरी दिशा दाखवली आहे. पिठापूरमध्ये मुक्काम केल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या रात्री अनेक भक्तांना श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तगुरू किंवा एखाद्या संन्याशाच्या रूपात अतिशय स्पष्ट स्वप्न पडतात. या स्वप्नातून भविष्यातील संकटांबद्दल किंवा उपासनेबद्दल थेट संकेत मिळतात. महासंस्थानातील माधुकरी किंवा प्रसादात एक वेगळीच चव असते. हा प्रसाद ग्रहण केल्यावर केवळ पोट भरत नाही, तर शरीरातील सर्व थकवा अचानक नाहीसा होतो आणि एका वेगळ्याच ऊर्जेचा संचार होतो. कुक्कुटेश्वर महादेवाच्या आणि पुरुहुतिका देवीच्या मंदिरात गेल्यावर मनातील प्रचंड गोंधळ शांत होतो. तिथे एक प्रकारची प्रखर मॅग्नेटिक ऊर्जा जाणवते, जी विचारांची गती थांबवते आणि एकाग्रता वाढवते. पिठापूरला गेल्यावर माणसाला आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. बाहेर कितीही रागीट, हट्टी किंवा अहंकारी माणूस असला तरी पिठापूरच्या मातीत पाऊल ठेवताच त्याचा स्वभाव आपोआप अत्यंत नम्र आणि शांत होतो. श्रीपादांच्या स्वयंभू पादुकांचे दर्शन घेताना अनेक प्रगत साधकांना डोळ्यांसमोर एक क्षणभर लख्ख प्रकाश दिसतो किंवा अंगातून एक गरम ऊर्जेची लहर गेल्याचे स्पष्टपणे जाणवते. पिठापूरच्या वातावरणात एक प्रकारचा आध्यात्मिक जडपणा आहे. तिथे गेल्यावर भौतिक जगातील गोष्टी, उदाहरणार्थ शेअर मार्केट, पैसा, व्यवसाय, नोकरी, रोजच्या कटकटी आपोआप मागे पडतात आणि मन केवळ भक्तीत रमतं. जर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचले असेल
तर पिठापूरच्या गल्ल्यांमध्ये आणि बापन्नाऱ्यांच्या वाड्याच्या जागेवर फिरताना ते प्रसंग डोळ्यांसमोर जिवंत होत असल्याचा आणि आपण त्याच काळात वावरत असल्याचा अंगावर काटा आणणारा भास होतो. सर्वात मोठी प्रचिती म्हणजे दर्शन घेऊन पिठापूर सोडताना पाय जड होतात, मन तिथेच रेंगाळते आणि इथे पुन्हा कधी यायला मिळेल ही एक अत्यंत प्रबळ आणि अनावर ओढ मनात निर्माण होते. ही साक्षात श्रीपादांनी दिलेली पुन्हा येण्याची साध असते. पिठापूरची अनुभूती ही सांगण्याची नाही, तर ती स्वतः अनुभवण्याची गोष्ट आहे. जेव्हा आयुष्यात भ्रम, संभ्रम आणि कठीण ग्रहांच्या दशा चालू असतात, तेव्हा पिठापूरच्या हद्दीत प्रवेश करताच डोक्यावरचे जडत्व अचानक नाहीसे होते. विचारांची गुंतागुंत सुटते आणि भविष्याविषयी एक लख्ख स्फटिकासारखी स्पष्टता जाणवू लागते. मनावर साचलेली अंधाराची जळमटे साक्षात गुरुतत्वाच्या प्रकाशाने जडून खाक झाल्याची ती प्रचिती असते. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः कारभैरवाचे नियंत्रक आहेत. पिठापूरमध्ये फिरताना अनेक भक्तांना आपल्या पाठीशी एक अत्यंत प्रबळ अदृश्य संरक्षक शक्ती उभी असल्याचा भास होतो. मनातील अज्ञात भीती, असुरक्षितता आणि गुप्त शत्रूंचे दडपण एका क्षणात गळून पडते. आपल्याला कोणीतरी भक्कम आधार देत आहे ही जाणीव पावलोपावली होते. अनेकदा सख्या नात्यांमध्ये किंवा भावंडांमध्ये संपत्तीवरून वा इतर कारणांवरून टोकाचे आणि न मिटणारे वाद असतात. पण पिठापूरच्या पादगया तीर्थावर विधी केल्यावर किंवा नुसते दर्शन घेतल्यावर आतून अचानक क्षमाभाव जागा होतो. रागाची जागा शांततेने घेतल्याची आणि जे झाले ते सोडून द्यावे अशी विरक्ती निर्माण झाल्याची ती अत्यंत प्रबळ मानसिक अनुभूती असते. महासंस्थानात किंवा औदुंबराखाली बसल्यावर वेळेचे भानच राहत नाही. कित्येक तास मिनिटांसारखे वाटतात. रोजच्या धावपळीच्या, तणावाच्या आणि घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्यातून बाहेर पडून मन खऱ्या अर्थाने वर्तमानात आणि शून्यावस्थेत स्थिर झाल्याची ती एक अलौकिक प्रचिती असते. पिठापूरला डोळे मिटून नामस्मरण करत असताना अनेक भक्तांना त्यांच्या अगदी वैयक्तिक आणि कोणालाही न सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे आतून ऐकू येतात. जणू काही स्वतः श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपात संवादातून अचूक उपाय सांगत आहेत किंवा पुढची दिशा दाखवत आहेत, असा तो साक्षात ईश्वरी संवादाचा अनुभव असतो. मंदिरात अनवाणी पायाने प्रदक्षिणा घालताना जमिनीतून एक विशिष्ट प्रकारची उष्णता आणि ऊर्जा शरीरात प्रवेश करते. कित्येक भक्तांना त्यांच्या जुनाट शारीरिक वेदना, सांधेदुखी किंवा थकवा तिथे असताना अजिबात जाणवत नाही. शरीर एकदम हलके आणि एखाद्या तरुणासारखे निरोगी व चपळ वाटते. ही तिथल्या मातीतील हिलिंग पॉवर आहे. पिठापूरमध्ये कितीही साधे अन्न ग्रहण केले तरी त्यातून मिळणारी तृप्ती ही पंचपक्वान्नांपेक्षाही मोठी असते. तिथल्या प्रसादात अशी एक सिद्धी आहे की तो ग्रहण केल्यावर भौतिक गोष्टींची, पैसा, श्रीमंती, मालमत्ता यांची हाव कमी होते आणि जे आहे त्यात प्रचंड समाधान मानण्याची वृत्ती आपोआप जन्म घेते. पैशांपेक्षा शांती मोठी आहे हे तत्व तिथे अंतर्भूत होते. पिठापूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ती माणसाला आतून पूर्णपणे बदलून टाकणारी साक्षात गुरुभट्टी आहे. पिठापूरमध्ये गेल्यानंतर भक्ताला श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ हे वेगळे नसून ती एकाच चैतन्याची अखंड साखळी आहे याची प्रबळ आतून जाणीव होते. दत्त परंपरेतील सर्व अवतारांचे मूळ याच मातीत आहे. या विचारानेच अंगावर रोमांच उभे राहतात आणि सर्व संप्रदायांचा भेद तिथे आपोआप गळून पडतो. श्रीपादांच्या पादुकांसमोर नतमस्तक होताना आपला माथा त्या पादुकांकडे एका अदृश्य चुंबकीय शक्तीने खेचला जात असल्याचा स्पष्ट भास अनेक भक्तांना होतो. तिथे डोकं टेकवल्यावर ते सहजासहजी वर काढावंसं वाटत नाही. जणू काही स्वतः श्रीपाद आपल्या मस्तकावर हात ठेवून सर्व दुःख शोषून घेत आहेत अशी ती प्रचिती असते.
पिठापूरमध्ये असताना अनेकदा एखादे अनोळखी पुस्तक चाळताना किंवा इतर भक्तांचा संवाद कानावर पडताना बरोबर तेच वाक्य ऐकू येते किंवा वाचायला मिळते, जे तुमच्या कित्येक दिवसांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे अचूक उत्तर असते. हा निव्वळ योगायोग नसून श्रीपादांनी दिलेला थेट संदेश असल्याचा तो अद्भुत अनुभव असतो. पादगया क्षेत्रात पितरांचे विधी केल्यानंतर किंवा नुसते स्मरण केल्यानंतर अनेक भक्तांना त्याच रात्री किंवा प्रवासात परतताना स्वप्नात आपले पूर्वज अतिशय प्रसन्न आणि शांत रूपात दिसतात. आपल्या कुळावरील शाप किंवा अडथळे कायमचे दूर झाले आहेत आणि पितरांना सद्गती मिळाली आहे याची ती साक्षात ईश्वरी पोचपावती असते. पिठापूरच्या दर्शनानंतर कोणताही मोठा संकल्प न करता अनेक भक्तांच्या आहारातील किंवा वागण्यातील वाईट सवयी, उदाहरणार्थ व्यसने, टोकाचा राग, मत्सर आपोआप गळून पडतात. मनाला त्या गोष्टींची चीड येऊ लागते आणि अत्यंत सात्विक जीवन जगण्याची नैसर्गिक ओढ निर्माण होते. हा तिथल्या ऊर्जेचा सर्वात मोठा चमत्कार आहे. पिठापूर सोडून परतीच्या प्रवासाला लागल्यावर तुम्ही एकटे नसून तुमच्या पाठीशी एक अदृश्य सावली सतत प्रवास करत आहे याची अत्यंत सुखद आणि आश्वासक जाणीव होते. गाडीत, ट्रेनमध्ये किंवा अगदी घरी पोहोचल्यावरही तोच पिठापूरचा दिव्य सुगंध आणि शांतता तुमच्या वास्तूत प्रवेश करते. जे लोक एरवी नामस्मरण करताना कंटाळा करतात किंवा ज्यांचे मन एकाग्र होत नाही, त्यांची जपाची माळ पिठापूरवरून आल्यावर आपोआप फिरू लागते. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप ओठांवरून थेट श्वासात जाऊन भिनतो आणि काम करत असतानाही आतून नामस्मरण अखंड चालू राहते. ही साक्षात अजपा जप अवस्थेची सुरुवात असते. सर्वात अंतिम आणि सर्वोच्च प्रचिती म्हणजे पिठापूरला सर्व मागण्या, सर्व तक्रारी आणि भविष्याची चिंता संपून जाते. महासंस्थानाच्या आवारात बसल्यावर देवाकडे काही मागावे असे वाटतच नाही. फक्त स्वामी, तुम्ही मला इथे बोलावले आणि दर्शन दिले याबद्दल कृतज्ञता हा एकच भाव उरतो आणि डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू हेच त्या पूर्णत्वाचे प्रतीक असतात. पिठापूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ती साक्षात परब्रह्माची जिवंत कार्यशाळा आहे, जिथे माणसाचे रूपांतर भक्तात होते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल अवश्य आणि नक्कीच सबस्क्राईब करा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.